यार माझं पण मन म्हणतंय की मी सुपर हिरो बनून समाजसेवा करावी. अरे हे सगळं काय चाललंय? आज काही रिपेअरिंगचं वर्क चाललंय का? हे तर डॉक्टर झटकांच्या छोट्याशा ऑपरेशनचा आवाज आहे. अरे पण तो आवाज कसला? अरे जेव्हा डॉक्टर झटका उपचार करतात तेव्हा रोग्यांना असाच झटका लागतो. मोटू, माझ्याही मनात अनेक वेळा येतं की आपण असेच सुपर हिरो बनून फुरफुरी नगरची सेवा करावी. आपल्या जवळ पण असे सुपर पॉवर्स असतील तर. अरे सुपर पॉवरची चिंताच करू नका. मी डॉक्टर झटकांना तुम्हाला असं सुपर गॅजेट द्यायला सांगेन की सुपर डुपर मॅन ही फेल होऊन जाईल. खरं? डॉक्टर झटकांकडे असं गॅजेट आहे? अरे एक नाही, खूप आहेत. जेव्हा त्यांच्याकडे रोगी नसतात तेव्हा ते करतात काय? हेच तर सगळं करत असतात. अरे थांब तर मित्र, कुठे चाललास माझ्या भावा? ओय, तू डॉक्टर आहेस की कसा आहे? साधा एक दात नीट नाही काढू शकत. एक? अरे मित्रा, मी तर 4 दात काढले. अरे जो दुखत होता तो कुठे काढलास? अरे मित्रा, मला अजून एक चान्स दे. यावेळी दादासाहेब, आम्हाला तुमची मदत हवी आहे. आम्हाला सुपर हिरो बनून फुरफुरी नगरची सेवा करायची आहे. काय तुम्ही आम्हाला सुपर गॅजेट देऊ शकता? अरे चिंता करू नका माझ्या भावानो, मी तुम्हाला असं गॅजेट देईन की जगातले सगळे सुपर डुपर हिरो फेल होऊन जातील भावानो. धन्यवाद दादासाहेब, धन्यवाद. आता आम्ही बनणार सुपर हिरो. मोटू, आपल्याला सुपर हिरोचा ड्रेस सुद्धा बनवायचा आहे ना? बिना सुपर ड्रेस सुपर हिरो बनायची मजाच नाहीये. चल लवकर. तुला माहिती नाही आम्ही कोण आहोत ते? सुन्या सुन्या रस्त्यांवरती 2 सुपरमॅन निघतात. अर्ध्या रात्री ज्यांना मोटू मॅन पतलू मॅन बोलतात, त्यांना मोटू मॅन आणि पतलू मॅन बोलतात. आक्रमण! पतलू, समाजसेवा नंतर करूया, आधी आपला जीव वाचवूया. अरे अरे थांबू नकोस पाळ. आपण सुपर हिरो आहोत ना? कुत्र्याला घाबरून पळालो तर अपराधी कसं काय पकडणार? अरे जिवंत राहिलो तरच अपराधी पकडू शकू ना आपण. मोठू स्पायडर वेब टाक आणि एखाद्या छताला अडकव. लवकरात लवकर छताला अडकून चढून जाऊया. अरे नाही चिटकत. अरे स्पायडर वेब तर काहीच कामाचं नाहीये. हे कुठे चिकटत नाहीये. प्रयत्न करत राहा. कुत्रे जवळ येत आहेत. चल पळ. अरे नाही चिटकत ना. झटका ओ दादासाहेब, तुमची जमिनीवरून हल्ला करायची आयडिया बिलकुल चांगली नव्हती. धावून धावून पायात गोळे आले. अरे मित्रा, म्हणून तर टाकीवरती आणलंय. यावेळी वरनं अटॅक कर. मोठू पतलू, लक्षात ठेवा, प्रत्येक सुपर डुपर मॅनच्या मागे एक कॉमन मॅन ही असतो. आम्हाला विसरू नका. अंधेरी रातों में फुरफुरी नगर की सड़कों पर एक डॉन निकलता है सुनसान सड़कों पर और ये आवाज आती है डॉन 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 हे।
वा बॉस वा, काय कविता बनवली आहे. हा की नाही नंबर 2? हो बंद करा आणि निघा इथून. तो बघ जॉन द डॉन. जोपर्यंत असेल समोस्यात बटाटा तोपर्यंत चालू ठेवीन चोरांना पकडण्याचा सपाटा. जेव्हा जेव्हा मला येत राहील आयडिया, चल चल पळून जातील ते. आक्रमण. ही वटवागळं कुठून आली? पळा. नंबर 2 मोटू, आपण भिंतीला पुन्हा आदळणार आहोत. विचार कर काय करायचंय. रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. तूच काहीतरी विचार कर. आयडिया ऐक. हात आणि मान वर कर, ज्याच्यामुळे आपण वरच्या दिशेने उडू शकू. वाचवा. वाचलं. चिंगम येतोय पण बॅग तर मिळाली, पण चोर कुठे आहेत? चिंगमच्या चंगुल पासून वाचणं हे इम्पॉसिबल. ऐकलं का? हे इम्पॉसिबल. यावेळी मी तयार होतो. चिंगम बरोबर जिंकणं हे इम्पॉसिबल. ऐकलं का? हे इम्पॉसिबल. नारळाची जिंकणं इम्पॉसिबल. ऐकलं का? इम्पॉसिबल. जास्त दुखणार नाही, आराम वाटेल. आणि इकडे अरे मोटू माझ्या मित्र, माझ्या भावा, मी असताना तू औषध का घेतोयस? डॉक्टर मी आहे की तू? तुमच्यामुळे आमची ही हालत झाली आहे. तुमचे सगळे गॅजेट बकवास आहेत. यावेळी डॉक्टर झटकांनी एक सुपरसॉनिक बूट बनवलेला आहे. ते घालून तुम्ही उडू शकता. ह्याचे सुपरसॉनिक बूट ह्यालाच लखला बसोत. असं कोणतंही हाड नाहीये जे तुटलं नाहीये. ऐक, काल रात्री या 2 मुखवट्याधारी चोरांनी बँक लुटण्याचा प्रयत्न केला. इन्स्पेक्टर चिंगमने बँकेचा पैसा तर खूप बहादुरीने वाचवला, पण दोन्ही मुखवटेधारी पळून गेले. पोलीस त्यांच्या शोधात आहे. ही चित्रफीत तिथे असलेल्या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून घेतली गेली आहे. हे का? आम्हाला चोर बनवून टाकलं. आपल्याला खऱ्या चोराला पकडून आपल्या नावावर लागलेला डाग पुसावाच लागेल. हो, हा डाग तर आपल्याला पुसावाच लागेल. डॉक्टर झटका, ते बूट द्या. ह्यावेळी कुठलीही चूक नाही होणार. का? काय झालं? असे का बघताय माझ्याकडे? ते मी वाट बघत होतो बॉस, की तुम्ही आणखी काहीतरी बोलाल आणि कविता होऊन जाईल. अरे कवितेचा बच्चा, चोरीचा विचार कर, कवितेचा नाही. खबरदार, जर हलण्याचा प्रयत्न केलास तर. कोण आहात तुम्ही? जोपर्यंत असेल समोर. यावेळी मी बोलणार. जोपर्यंत येत राहणार मला आयडिया, तोपर्यंत मी खेळत राहणार तुमच्या बरोबर दांडिया. अरे तू तर स्लोगन बनवलास. अरे पळा. आक्रमण. हे मशीन तर चांगलं आहे रे. खरंच आता असं वाटतंय की सुपर हिरोचं काम किती सोपं आहे. चल पकडूया त्यांना. अरे वाचवा. वाचवा. खाली. अरे वाचवा ना. अरे कोणीतरी वाचवा. मोठू काहीतरी विचार कर. अशा पद्धतीने आपलं काम तमाम होऊन जाईल. अरे रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. आयडिया, तो बांबू पकड. कोण आहात तुम्ही? मित्राचा मित्र, शत्रूंचा शत्रू. हे मॅन म्हणजे मोटू मॅन. मोटू. आणि मी पी मॅन म्हणजे पतलू मॅन.
क्रॅश लँडिंग साठी तयार. पुढे आहे भिंत. चल याला चिंगमच्या स्वाधीन करूया. नाही, माझ्याजवळ एक आयडिया आहे. काय? काल रात्री 2 मुखवटाधारी चोर पकडले गेले. त्यांच्या सोबत तिसराही होता. त्यांचे फोटो इन्स्पेक्टर चिंगम यांनी घेतलेले आहेत. हे पहा. या मुखवटाधारी चोरांनी भुरपुरी नगराच्या लोकांचं जीर्ण मुश्किल केलाय. हा, माझ्या खूप प्रयत्नानंतर मी त्यांना पकडू शकलोय. यांना माहित नव्हतं की चिंगमच्या चंगुल पासून वाचणं इम्पॉसिबल. ऐकलं का? इम्पॉसिबल. पतलू, तुझी आयडिया तर उपयोगी ठरली रे. आता आपल्या समाजसेवेचं काय होणार? उणी बाबा, समाजसेवा तर होणार, जरूर होणार. डॉक्टर झटकांनी एक नवं गॅजेट बनवलं आहे आणि तुम्हा दोघांसाठी नवा ड्रेस. बघणार? आक्रमण! अरे थांब, कुठे जातोयस? थांब! उणी बाबा, अरे देवा, आपण महिन्यात ना कमीत कमी 2-3 वेळा तरी पिकनिकला आलोच पाहिजे. किती मजा येते इथे समोसे खायलाही. अरे मित्र, ही जागा खरंच खूप सुंदर आहे. अरे काय झालं? बाजू व्हा. सगळ्यांनी बाजूला व्हा, मला चेक करू द्या. मित्र, डोळे उघड मित्र. हॅलो. आम्ही तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जातो. ऐका, माझ्याकडे वेळ नाहीये. ऐका, इथून 100 किलोमीटर दूर रॉक गार्डनच्या मध्ये 10 करोडनी भरलेली बॅग आहे. ऐका मित्रांनो, चिंगमला 10 करोडची गोष्ट कोणी सांगू नका. माय नेम इज चिंगम. चिंगमच्या चंगुल पासून वाचणं इम्पॉसिबल. कळलं का? इम्पॉसिबल. 1 वर्षापासून याचा पाठलाग करत होतो. आज पकडला गेला. बोला, बेशुद्ध होण्याच्या आधी हा तुमच्याशी काय बोलला? बोला 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 बोला. काही बोलला नाही साहेब. हा तर वेदनेने कणत होता. शेवटी कुठपर्यंत नाही बोलणार. याने 40 करोडची बॅग कुठेतरी लपवून ठेवली आहे. केव्हा तरी बोलेल. 40 करोड? याने तर आम्हाला 10 करोडच सांगितले. पेको खोटारडा चिटर. पकडला गेला. आता सांग, 10 करोडची बॅग कुठे आहे ती? सर, तो फक्त बोलला 10 करोड 10 करोड आणि बेशुद्ध पडला. तुमची शपथ, आणखी काही नाही बोलला. तुम्ही लोक असं नाही सांगणार. जेल मध्ये दंडुके काल तेव्हा सांगाल. याला जीप मध्ये ठेवा आणि सगळे माझ्या बरोबर चला की रे. हॅलो हॅलो, अपराधी थोडा हलकी रे. तुला हॉस्पिटल मध्ये घेऊन जायचं बघ. चला आपण पळून जाऊया. ते पैसे आपण दोघांमध्ये अर्धे अर्धे वाटून घेऊ. चला. बदलू, आपण का मागे राहायचं? चल, आपणही जाऊन पैसे शोधूया आणि अर्धे अर्धे वाटून घेऊया. गुड आयडिया. हॅलो हॅलो, अपराध्या थोडा हलकी रे. थांबा. तुम्हाला काय द्यायची शपथ? चिंगमच्या चंगुल पासून वाचणं इम्पॉसिबल. ऐकलं का? इम्पॉसिबल. प्रत्येक वेळी मी नाही फसणार. या कार मधून पळू. चला. या दोन्ही भूतांपासून सुटका करून घ्या. आता सोडवतो.
सोडू नकोस, सांभाळून. अरे काय अरे, करताय सांभाळून. तुम्ही? तुमच्यापासून सुटका करून घेतोय. अरे सांभाळून. अरे सोडू नकोस मोटू. अरे कुठे घेऊन चाललात? समोर बघा, समोर बघा. अरे अरे ऐक तरी. वाचलो. बाय बाय, आम्ही जातो. दादासाहेब, रॉक गार्डन कुठे आहे हो? हा रोड सरळ रॉक गार्डनला जातो. इथून फक्त 100 किलोमीटर लांब असेल. पण तुम्ही या वाहनाने इतक्या लांब नाही पोहोचू शकत. दादासाहेब, कोण म्हणाला आम्ही या वाहनावरून चाललोय ते? अरे थांबा थांबा. अरे अरे याचं इंजिन कुठं आहे? अरे पेट्रोल कुठं भरता रे तुम्ही? थांबा चोरांनो, थांबा. चोर चोर, ते बघा चोर. आता 10 करोड आपले आहेत घसीटा. ते बघा, मोटू पतलू पण जात आहेत. सायकल 100 किलोमीटर जाणार. अरे मोटू मित्र, तू तर कमालच करतोस भावा. तुम्ही छोटी माणसं सायकल चालवता आणि 10 करोड रुपयांची स्वप्न बघता. लाज नाही वाटत? जा घरी जाऊन आराम करा. टाटा. मोटू वेगाने चालव. मोटू विचार कर, त्यांच्या पुढे आपण कसं जायचं ते. अरे रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. तूच काहीतरी विचार कर. आयडिया. विचार कर मोटू, 10 करोड रुपये जर आपल्याला मिळाले तर आपण रोज किती समोसे खाऊ शकू. तुला त्या समोश्यांची शपथ आहे. जोरात चालव. 10 करोडचे समोसे. आणखीन वेगाने, आणखीन वेगाने मोटू. कोणी बाबा, ह्याच्यावर कोणतं भूतस्वार झालं? आयडिया. अरे घसीटा, सांभाळ सांभाळ सांभाळ. अरे शपथ माझ्या पेशंटची, सोडणार नाहीये ना. अहो डॉक्टर, आधी पकडा तर त्यांना. लवकर काहीतरी करा. व्हेरी गुड. मोटू फक्त विचार चालू ठेव. समोशांचाच विचार कर. सकाळी समोसे, संध्याकाळी समोसे. मोटू तुझ्या नावाचे समोसे. हो हो हो. अरे मोटू, अरे एवढ्या जोशात नको येऊस. स्पीड कमी कर. अरे स्पीड कमी मोटू. समोसे 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 समोसे. एक्सक्यूज मी, काय तुम्ही आम्हाला रॉक गार्डन पर्यंत लिफ्ट देऊ शकाल? थँक्यू. वाचलो रे. अरे घसीटा, ते तर बाय एअर जात आहेत, पण आपलं काय? बाय एअर जायचा माझा 20 वर्षांचा अनुभव आहे. चला. अंकल, मला तो फुगा हवाय. बाय बाय. अरे माझे पैसे तर द्या ना.
अरे कुठे जाताय? अरे माझे पैसे तर द्या ना. अरे मनी ऑर्डरने पाठवून देऊ भावा. मग माझा ऍड्रेस तरी घ्या. चोर चोर चोर. बाय बाय मित्रांनो, पुन्हा भेटू माझ्या भावा. मोटू ते बघ, झटका आणि घसीटा आपल्या पुढे निघून गेले. आता इंगा दाखवतो त्यांना. अरे मोटू माझ्या भावा, माझ्या मित्र, माझ्या लाडक्या भावा, अरे असं करू नकोस रे. जेव्हा मला सोडून गेला होता तेव्हा विसरला होतात काय आपल्या या मोठ्या दादाला? पतलू मोटूला समजाव, तू तर चांगला माणूस आहेस. याचा अर्थ मी वाईट माणूस आहे? हे घ्या, हे घ्या, हे घ्या आणि हे घ्या, हे पण घ्या. अरे देवा, सगळे फुगे फोडले रे. अरे नाही. आणि हा फायनल. अरे नको. वाचवा. आम्हाला 10 करोडची बॅग नकोय, आम्हाला वाचवा. अरे मोटू माझ्या भावा, माझ्या मित्र, आम्हाला 10 करोड नकोयत रे, आम्हाला वर घे रे. हात द्या, घट्ट पकडा. थांबा, तुम्ही दोघं बोलला होतात की 10 करोडची बॅग नकोय. बॅग नकोय, रुपये तर हवेत. चिंगमच्या जंगल पासून वाचणं इम्पॉसिबल. ऐकलं का? इम्पॉसिबल. ही आहे 10 करोडची बॅग. ते गेले आपले 10 करोड. मोटू वाचव. अरे घसीटा पकड मला, खेच खाली, खेच. उणी बाबा, माझ्या 20 वर्षांच्या अनुभवात मी अशा प्रकारे बाय एअर कधीच नाही गेलो. चिंगम सर, पकडा. चिंगमच्या जंगल पासून वाचणं इम्पॉसिबल. ऐकलं का? इम्पॉसिबल. अरे फुर झाले माझे 10 करोडचे समोसे.